BMCC कॉलेजला पित्ती हॉल म्हणून एक जागा होती. तिथे आम्ही आहे ना वाचन ॲक्टिव्हिटी चालू केली होती. हे सगळे असायचे. म्हणजे त्यात काय व्हायचं? तुम्ही सगळे मिळून वाचायचे? सगळ्यात सुरुवातीला तर आम्ही तिघं चौघ जणच होतो. मी होतो, निपुण होता, धर्मकीर्ती सुमंत म्हणून आमचा एक मित्र होता. त्याचे तिघं चौघ जणच होतं. आणि कधी ती संख्या वाढत गेली कळलंही नाही. साधारणतः आम्ही ती ॲक्टिव्हिटी बंद केली त्यावेळेला 80-90 लोकं होती. अच्छा. कोणालाही न बोलता. तुला जे आवडेल ते तू येऊन वाचून दाखव तिथे. आत्ता काम करणारी जेवढी लोकं आहेत ना सगळी, मग तुला इंग्लिश येत आहे, तू इंग्लिश वाचून दाखव. मला मराठी बरं आहे, मी मराठी वाचून दाखवेल. तुला हिंदी वाचून दाखव. तुला वेगळ्या भाषेतलं जर्मनमधलं काय वाचायचंय ते वाचून दाखव. पण वाचा, 5-5 मिनिटाचं वाचा. मग एक लेखक घेतले आम्ही. की काय तेंडुलकरांचे, तर मग तेंडुलकरांचं सगळंच्या सगळं लिखाण वाचून काढा. त्याच्यानंतर काय गोपू देशपांडे, तर सगळं लिखाण वाचून काढा. त्याचा डायरेक्ट उपयोग किती झाला मला माहित नाही. इनडायरेक्टली तुम्हाला त्यांनी 100% तुमच्यामध्ये श्रीमंती नक्की येते. शब्दांची श्रीमंती येते, विचारांमध्ये क्लॅरिटी राहते, 100% राहते.